नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यामध्ये शिपाई हमाल लिपिक पदाकरता जो पेपर होणार आहे बघा, परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्र 26 एप्रिल 2026 रोजी। फक्त 2 दिवस या ठिकाणी परीक्षेला शिल्लक आहेत, त्यामुळे अंतिम दिवसामध्ये आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। यापूर्वी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्र। बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीकरता तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार। या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्नांचा समावेश असणार आहे आणि 30 गुण या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे पीडीएफ नोट्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तर पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता सर्वप्रथम तुम्ही आपलं चॅनल जे आहे सबस्क्राइब करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राइब करून साइडला बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र। प्रश्न काय आहे बघा, या ठिकाणी प्रश्न आहे 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ओके, बघा, भाषावार प्रांतरचना आयोग जो आहे त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ओके, पहा मग आता विद्यार्थी मित्र ऑप्शन बघा, न्यायमूर्ती एस के दार, न्यायमूर्ती एस के पाटील, न्यायमूर्ती फाजल अली आणि न्यायमूर्ती पंडित नेहरू या ठिकाणी आहे। ओके, तर कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 17 जून 1948 ला जो भाषावार प्रांतरचना आयोग घोषित करण्यात आला होता, तर त्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती एस के दार। ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा या ठिकाणी आन्सर आपण हायलाइट करून घेऊया, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक जो या ठिकाणी कळेल। पहा, 17 जून 1948 ला जो भाषावार प्रांतरचना आयोग घोषित करण्यात आला होता त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती एस के दार। ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आता महत्त्वपूर्ण याला दार कमिशन म्हणून देखील ओळखले जाते। ओके, या आयोगालाच काय म्हणतात? या आयोगालाच दार कमिशन म्हणून देखील ओळखले जाते, हे देखील लक्षात असू द्या। दार कमिशन जर विचारलं तर हेच आहे। आणि राज्य निर्मितीसाठी भाषा निकष जो आहे याने जो आहे अमान्य केला होता। ओके, या जो आयोग आहे यांनी भाषा हा निकष हा अमान्य केला होता। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्र एक राज्य पुनर्रचना आयोग होतं, त्यामध्ये बघा 1953 च्या आयोगाचे अध्यक्ष जर म्हटलं तर 1953 याचे होते फाजल अली। ओके, 1953 चा जो भाषावार प्रांतरचना आयोग होता त्याचे अध्यक्ष होते या ठिकाणी फाजल अली। ओके, हे देखील लक्षात द्या। आपल्याला 1948 विचारलं होतं, त्यामुळे न्यायमूर्ती एस के दार हे याचं अध्यक्षाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रश्न काय पहा विद्यार्थी मित्र, सध्या भारतीय संघ राज्यात किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत? ओके, सध्या भारतीय संघ राज्यामध्ये किती घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। या ठिकाणी ऑप्शन बघा, ए आहे 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, बी 26 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश, सी 27 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आणि डी आहे 29 घटक राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश। तर सध्याला जर म्हटलं तर आपल्या भारतीय संघ राज्यामध्ये विद्यार्थी मित्र ही 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत। ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे। ओके, बघा आता यापूर्वी आपल्याला माहित आहे की काही केंद्रशासित प्रदेश आहेत ते फोडण्यात आलेले आहेत। ओके, लेह लडाख हे बनवण्यात आलेले आहेत। यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे? ओके, सर्वात लहान क्षेत्र असणारं घटक राज्य कोणतं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन बघा, ए आहे हरियाणा, बी त्रिपुरा, त्री सिक्कीम आणि डी आहे गोवा। तर विद्यार्थी मित्र सर्वात कमी जे क्षेत्र आहे हे आहे गोवा या राज्याचं। ऑप्शन नंबर डी गोवा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा मग गोवा राज्याचं क्षेत्रफळ किती आहे? तो गोव्याचं क्षेत्रफळ आहे 3702 चौरस किलोमीटर। ओके, 3702 चौरस किलोमीटर इतकं जे आहे गोवा राज्याचं क्षेत्रफळ आहे विद्यार्थी मित्र। ओके, गोवा मग गोव्याचं सर्वात कमी आहे, मग सर्वात जास्त कोणत्याचं आहे? तर सर्वात जास्त आहे राजस्थान राज्याचं। ओके, सर्वात जास्त कोणतं येतं? राजस्थान। राजस्थान नंतर सेकंड नंबरला आहे मध्य प्रदेश। ओके, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपलं महाराष्ट्र। ओके, महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावरती येतं। बघा राजस्थानचं विद्यार्थी मित्र हे 3,42,239 चौरस किलोमीटर आहे। त्यानंतर मध्य प्रदेशचं 3,08,313 आणि महाराष्ट्रात या ठिकाणी विद्यार्थी मित्र 3,07,713 चौरस किलोमीटर। ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा आणि या ठिकाणी आपण हे बघितलं। मग आता क्षेत्रफळानुसार जगामध्ये जर देश जर विचार केला, ओके, किंवा खंडाचा विचार केला तर भारतात जो आहे जगामध्ये भारत 7व्या क्रमांकावरती क्षेत्रफळानुसार। ओके, भारत काय 7व्या स्थानी येतो जगामध्ये। आणि विद्यार्थी मित्र सगळ्यात पहिला जो खंड आहे तो सगळ्यात मोठा या ठिकाणी देश म्हटलं तर रशिया। ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला
यानंतर पुढील प्रश्न घेऊया. विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडत असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाची भरतीची तयारी जर तुम्ही करत असाल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न काय, तर जी मसुदा समिती या संविधान सभेच्या ज्या उपसमित्या होत्या त्यामधील मसुदा समिती, त्या मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली होती. ऑप्शन बघा, ए आहे 1946, बी 1947, सी 1948 आणि डी 1949. तर विद्यार्थी मित्र, मसुदा समिती जी आहे तर मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947 मध्ये करण्यात आली होती. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा मसुदा समितीची स्थापना विद्यार्थी मित्र 29 ऑगस्ट 1947 ला ज्या मसुदा समितीची स्थापना ही करण्यात आली होती आणि अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता यावरती आपल्याला बऱ्याच वेळा जो आहे प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. ओके, बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी 1797, 1897, 1894 की 1895. तर विद्यार्थी मित्र, जे रामकृष्ण मिशन होता तर रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1897 मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, 1897. ओके, 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. कोणी केली, तर स्वामी विवेकानंदजी यांनी केली. ओके, स्वामी विवेकानंद यांनी जी आहे ही रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. ओके, बघा आता स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन विद्यार्थी मित्र युवक दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस आहे तो, 12 जानेवारी 1863 मध्ये यांचा जन्म झाला होता. ओके, 12 जानेवारी 1863 मध्ये यांचा जन्म जो आहे तो झाला होता. आणि यांचं मूळ नाव काय होतं, नरेंद्रनाथ दत्त. ओके, मूळ नाव काय होतं, नरेंद्रनाथ दत्त हे यांचं मूळ नाव होतं. ओके, नरेंद्रनाथ दत्त हे यांचं मूळ नाव होतं, हे देखील लक्षात असू द्या. रामकृष्ण मिशन स्थापना 1897 मध्ये यांनी केली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली. आता विद्यार्थी मित्र, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला दरवेळेस. या ठिकाणी बघा हा प्रश्न इम्पॉर्टंट काय आहे सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी आपल्याला कोणती सभा विचारलेली आहे, तर आपल्याला आत्मीय सभा विचारलेली आहे. ओके, आता याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. पण सगळ्यात पहिले पर्याय बघा, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय, सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. तर आत्मीय सभेची स्थापना ही राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. ओके, राजा राममोहन रॉय यांनी जे आत्मीय सभेची देखील स्थापना केलेली आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की राजा राममोहन रॉय कोणत्या सभेमध्ये, एक आहे ब्राह्मो समाज. ओके, ब्राह्मो समाज हा सर्वांना माहित आहे. मात्र आत्मीय सभा जी आहे ही देखील राजा राममोहन रॉय यांनीच जी आहे स्थापना केलेली आहे. कधी केली, तर आत्मीय सभेची स्थापना विद्यार्थी मित्र ही 1815 मध्ये त्यांनी केली होती. 1815 मध्ये जे त्यांनी स्थापना केली होती कलकत्ता या ठिकाणी. आणि एकेश्वरवादाचा पुरस्कार जो आहे त्यांनी त्या ठिकाणी केला होता. कशाचा, एकेश्वरवादाचा पुरस्कार त्या ठिकाणी केला होता. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं. आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय विद्यार्थी मित्र, प्रश्न आहे, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. ओके, देवालय हा जो शब्द आहे हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा कोणती संधी असणार आहे विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण समजून घेऊया. विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी की यापैकी नाही. तर देवालय हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे, तर देवालय जो आहे विद्यार्थी मित्र हा स्वर संधीचे उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी स्वर संधी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, देवालय हा शब्द स्वर संधीचे उदाहरण आहे. बघा या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र अजून जे काही येतात ते देखील सांगतो. यामध्ये देवालय झाल्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, हिमालय. ओके, हिमालय, निरंतर हे सर्व काय आहेत स्वर संधीचे आहेत. विसर्ग संधीचे जर उदाहरण बघतो म्हटलं तर विसर्ग संधीमध्ये यशोधन, तेजोनिधी जे आहेत हे विसर्ग संधीचे उदाहरण झाले विद्यार्थी मित्र. व्यंजन संधी, व्यंजन संधीमध्ये सदाचार हे व्यंजन संधीचे उदाहरण आहे. ओके, चुतपिडा, वाकताडन, दिग्विजय
हे सर्व काय आहे हे व्यंजन संधीची उदाहरणे आहेत. आपल्याला संधीवरती देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? ओके, बघा या ठिकाणी आपल्याला कोण विचारलेले आहेत? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान त्यातील सुमंत आपल्याला विचारलेले आहेत. ओके, सुमंत कोण होते असा प्रश्न आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी, ऑप्शन ए हंबीरराव मोहिते, बी मोरो त्र्यंबक पिंगळे, सी अण्णाजी दत्तो आणि डी आहे रामचंद्र त्र्यंबक डबीर. ओके, विद्यार्थी मित्र सुमंत विचारले आपल्याला, सुमंत. तर सुमंत कोण होते? तर सुमंत विद्यार्थी मित्र रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते. त्यामुळे ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हंबीरराव मोहिते हे कोण होते? हे सरसेनापती होते. ओके, हंबीरराव मोहिते हे कोण होते? हे सरसेनापती होते. मोरो त्र्यंबक पिंगळे, ओके, मोरो त्र्यंबक पिंगळे हे कोण होते विद्यार्थी मित्र? तर हे प्रधान होते. हे काय होते? हे प्रधान होते. ओके, हे प्रधान होते. अण्णाजी दत्तो हे सचिव होते अष्टप्रधान मंडळामध्ये. ओके, अण्णाजी दत्तो काय होते? हे सचिव त्या ठिकाणी होते. क्लिअर आहे सर्वांना? बघा आता यांचं काम काय होतं? त्र्यंबक डबीर यांचं, ओके, रामचंद्र त्र्यंबक डबीर यांचं. सुमंताचं काम काय? तर परराज्यांशी संबंध ठेवणे हे काम होतं. ओके, परराज्यांशी संबंध ठेवणे हे त्या ठिकाणी त्यांचं काम होतं. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, डांबराच्या गोळ्यांचा, ओके, नेप्थलाइन बॉल्स याचा म्हणजे आकार जो आहे किती दिवसांनी कमी होण्याचे कारण? ओके, काही दिवसांनी याचा आकार काय होतो? कमी होत जातो. बघा ज्या डांबरी गोळे असतात त्यांचा आकार काही दिवसांनी कमी होत जातो. त्याचं कारण काय आहे? बघा, बाष्पीभवन होते, संघटन होते, संप्लवन होते की वरीलपैकी नाही? काय होते विद्यार्थी मित्र? तर त्या ठिकाणी बघा त्या डांबराच्या गोळ्याचा आकार कमी होण्याचं कारण काय? तर संप्लवन होणे. ओके, काय होणे? संप्लवन होणे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय होत त्यांचं संप्लवन त्या ठिकाणी होत असतं. बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, वारंवारतेचे, ओके, वारंवारताचे एकक काय आहे? एसआय एकक काय आहे? बघा या ठिकाणी एसआय एककावरती आपल्याला युनिट्स वरती प्रश्न हा विचारला जात असतो. मग वारंवारतेचं एसआय एकक काय आहे? न्यूटन, वॅट, हर्ट्ज की जूल? तर विद्यार्थी मित्र, वारंवारतेचे जे एसआय एकक आहे ते आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी हर्ट्ज. ओके, वारंवारता हर्ट्ज मध्ये मोजले जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, जूल मध्ये काय मोजतात बरं? जूल या एककामध्ये काय मोजले जाते हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. जूल मध्ये काय म्हणतो आपण? उष्णता. ओके, उष्णता किंवा ऊर्जा जी आहे ही आपण जूल मध्ये मोजत असतो. त्यानंतर वॅट, ओके, वॅट मध्ये विद्यार्थी मित्र वीज मोजले जाते. ओके, किलोवॅट मध्ये. न्यूटन हे झालं. त्यानंतर बघा आता काय आहे, जसं की आपण बघितलं लांबी. ओके, बघा लांबी काय? लांबी ही मीटर मध्ये मोजतात. लांबीचं काय? मीटर झालं. त्यानंतर विद्युतरोध हा ओहम मध्ये मोजला जातो. वस्तुमान जे आहे, वस्तुमान हे किलोग्राम मध्ये मोजतात. ओके, वस्तुमान हे किलोग्राम मध्ये मोजल्या जाते. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11 बघा, लातूर मधील वळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे? ओके, बघा लातूर मधील वळूची कोणती जात आहे जी देशभर प्रसिद्ध आहे? अहमदपुरी, जळकोट, जानवळ की देवणी? विद्यार्थी मित्र, या ठिकाणी देवणी पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ही जात जी आहे ही जगभर प्रसिद्ध आहे. ओके, वळूची ही जात काय? जगभर प्रसिद्ध आहे. बघा लातूरमध्ये एका राज्याचं राज्य होतं, राष्ट्रकृत राज्याचं होते. त्या ठिकाणी काय होतं? राष्ट्रकृत राजा यांचं राज्य त्या ठिकाणी होतं, ज्याचं नाव होतं अमोघ वर्ष. ओके, कोण होता? अमोघ वर्ष या राष्ट्रकूट राजाचं त्या ठिकाणी राज्य होतं लातूर जिल्ह्यामध्ये. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती? ओके, बघा कोणता गुप्त राजा ज्याने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? पर्याय बघा, ए आहे दुसरा चंद्रगुप्त, बी समुद्रगुप्त, सी कुमारगुप्त पहिला आणि डी आहे समुद्रगुप्त दुसरा. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ऑप्शन नंबर सी कुमारगुप्त पहिला हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. याने काय घेतली होती? तर महेंद्रादित्य ही पदवी जी आहे धारण केली होती. ओके, बघा आता हा चंद्रगुप्त दुसराचा काय होता? हा मुलगा होता. ओके, चंद्रगुप्त दुसराचा हा मुलगा होता. याने महेंद्रादित्य आणि शक्रादित्य या दोन पदव्या घेतल्या होत्या. दुसरी पदवी कोणती होती? तर शक्रादित्य ही देखील पदवी त्याने धारण केली होती. ओके, बघा आणि नालंदा विद्यापीठ स्थापना देखील यांनीच केली होती. कुमारगुप्त पहिला जे आहे यांनीच काय नालंदा विद्यापीठ जे आहे प्रसिद्ध, तर याची देखील स्थापना केली होती. ओके,
चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, बघा तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ नोट्स मिळणार आहेत. त्या पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही पीडीएफ मेसेज करा, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले? ओके, 1857चा जो उठाव होता त्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, प्राध्यापक न.र. फाटक, पी. रॉबर्ट्स, डॉक्टर मुजुमदार आणि विदा सावरकर. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक डी विनायक दामोदर सावरकर म्हणजेच विदा सावरकर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यांनी याला काय म्हटलं आहे? 1857च्या उठावाला जे आहे भारताचे स्वातंत्र्य युद्ध किंवा भारताचे स्वातंत्र्य समर असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, बघा आता विनायक दामोदर सावरकर यांच्या आपण थोडीशी आपण माहिती अभ्यासूया. बघा, यांनी विद्यार्थी मित्र 1899 मध्ये काय केलं? मित्रमेळा संघटना स्थापन केली. ओके, 1899 मध्ये यांनी काय केलं? मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली आणि पुढे चालून 1904 मध्ये, ओके, पुढे चालून काय तर 1904 मध्ये या संघटनेचं नामकरण करण्यात आलं. काय तर अभिनव भारत. ओके, या संघटनेचं नाव काय करण्यात आलं? अभिनव भारत हे या संघटनेचं नाव करण्यात आलं. आणि ही पहिली जी आहे आपल्या देशातील सशस्त्र संघटना आहे. ओके, ही काय? पहिली सशस्त्र संघटना. त्यामुळे लक्षात द्या विद्यार्थी मित्र, देशातील पहिली संघटना कोणती आहे सशस्त्र? तर अभिनव भारत. अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली? विनायक दामोदर सावरकर यांनी केली. यालाच आपण स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणून ओळखतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? ओके, कोणती टेकडी आहे जी पूर्व घाट आणि पश्चिम घाटाला जोडते? ऑप्शन बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, बिलगिरी, ऑप्शन बी निलगिरी, सी निमगिरी आणि डी आहे नल्ला मल्ला. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडणारी जी टेकडी आहे ती टेकडी कोणती आहे? तर टेकडी आहे विद्यार्थी मित्र निलगिरी. ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता ही जी टेकडी आहे विद्यार्थी मित्र तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांच्या सीमेवरती येतं आणि निलगिरी टेकडीतील सर्वोच्च शिखर एक आहे, ते देखील लक्षात असू द्या. निलगिरी टेकडीमध्ये एक शिखर आहे, तर ते सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर निलगिरी पर्वतरांगेतील तर ते आहे दोडा बेट्टा. ओके, कोणतं आहे? दोडा बेट्टा हे सर्वोच्च पर्वत शिखर त्यामध्ये आहे. ओके, दोडा बेट्टा हे सर्वोच्च पर्वत जे आहे हे कोणत्या शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये? निलगिरी पर्वतरांगेमध्ये हे येतं. यानंतर पुढील प्रश्न बघा, सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्होल्यूशनचा संबंध खालीलपैकी कशा बरोबरचा आहे? ओके, कशा बरोबर आहे? ए अन्न उत्पादन, बी दुग्ध उत्पादन, सी मधुमक्षिका पालन आणि डी आहे फुलोत्पादन. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर सी मधुमक्षिका पालन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मधुमक्षिका पालन याचा संबंध जो आहे हा गोल्डन रिव्होल्यूशन म्हणजे सुवर्ण क्रांतीशी येतो. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे, पीडीएफ डाउनलोड करण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली होती? आता विद्यार्थी मित्र, हा प्रश्न IMP म्हणून मी कन्सिडर करतो, कारण की हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि 26 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न मी या ठिकाणी हायलाइट करून घेतो, रिपीट करूया आपण. ओके, चला ऑप्शन बघा या ठिकाणी, फ्रान्स, जर्मनी, USSR आणि अमेरिका. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ऑप्शन नंबर सी USSR हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जे आहे आपण मूलभूत कर्तव्य जी आहे, मूलभूत कर्तव्य ही या ठिकाणी सोव्हिएत रशिया जे होतं त्यावेळेसचं यांच्याकडून घेतलेलं आहे. ओके, रशिया या देशाकडून घेण्यात आलेली आहे. त्यानंतर अमेरिकेकडून घेण्यात आलेलं आहे ते म्हणजे काय? तर मूलभूत कर्तव्य आहे का नाही, मूलभूत हक्क आहेत अमेरिकेकडून. काय? मूलभूत हक्क. या ठिकाणी कन्फ्युज होऊ शकतं, त्यामुळे लक्षात द्या. मूलभूत हक्क म्हटलं तर अमेरिका आहे आणि मूलभूत कर्तव्य म्हटलं तर मूलभूत कर्तव्य जे आहे ते रशिया. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र, जर्मनी हा जो देश आहे, जर्मनी देशाकडून आपण काही आणीबाणीची तरतूद घेतलेली आहे. फ्रान्स देश, ओके, फ्रान्सकडून देखील आपण काही घटक घेतलेले आहेत. अशा पद्धतीचे आपण काही देशात महत्त्वपूर्ण घटक घेतलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला काही सांगतो बघा. रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य. ओके, त्यानंतर दक्षिण आफ्रिका जो देश आहे याच्याकडून घटना दुरुस्ती.
दक्षिण आफ्रिका जो आहे या देशाकडून घटना दुरुस्तीची तरतूद घेतलेली आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्र ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची घेतलेली आहे आपण. अमेरिका मूलभूत हक्क, त्यासोबतच काय तर उपराष्ट्रपती पद हे देखील आहे आपण अमेरिका देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेलं आहे. ओके, उपराष्ट्रपती पद. त्यानंतर एक महत्वपूर्ण बाब म्हणजे ती म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग पद्धत जी आहे ही देखील आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. ओके, चला, होप सर्वांना हा पॉईंट कव्हर झाला असेल. विद्यार्थी मित्र, जर याच टाईपचे प्रश्न तुम्हाला दररोज बघायचे असतील, जर मुंबई उच्चचे जर व्हिडिओ जर तुम्हाला अजून बघायचे असतील तर सर्वांनी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला स्पष्टीकरण आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतामध्ये पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण? ओके, बघा, भारतातील काय विद्यार्थी मित्र, जे पहिलं नोबेल पारितोषिक आहे तर पहिलं नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कोण आहे ज्यांना पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता? ऑप्शन बघा, महात्मा गांधी, बी मदर तेरेसा, सी रवींद्रनाथ टागोर आणि डी आहे सी.व्ही. रमन. ओके, तर कोणाला मिळाला विद्यार्थी मित्र? तर पहिले व्यक्ती आहे ते म्हणजे या ठिकाणी बघा रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हे पहिले व्यक्ती आहे ज्यांना काय मिळालं, भारत या ठिकाणी नोबेल पारितोषिक प्राप्त झालं होतं. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, रवींद्रनाथ टागोर जे आहेत यांना 1913 मध्ये, ओके, काय सांगतोय बघा, 1913 मध्ये गीतांजली, ओके, गीतांजली या काव्य संग्रहासाठी जो आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार जो आहे त्यांना मिळाला होता. कधी? 1913 मध्ये. त्यानंतर मदर तेरेसा जे आहेत, मदर तेरेसांना देखील मिळालेला आहे. तर मदर तेरेसांना कधी मिळाला होता ते देखील या ठिकाणी सांगतो विद्यार्थी मित्र. बघा, तर मदर तेरेसा जे आहेत यांना 1979 मध्ये, ओके, कधी? 1979 मध्ये यांना मिळाला होता. ओके, कशात? तर शांततेचा नोबेल जे यांना मिळाला होता. या ठिकाणी महात्मा गांधीजी यांचं नामांकन झालं होतं, मात्र यांना पुरस्कार जो आहे हा मिळालेला, ओके, नोबेल प्राप्त झालेला नाही. त्यानंतर सी.व्ही. रमन, ओके, सी.व्ही. रमन जे आहेत यांना देखील मिळाला होता विद्यार्थी मित्र. तर सी.व्ही. रमन यांना कधी मिळाला होता? तर विद्यार्थी मित्र, सी.व्ही. रमन यांना जो आहे भौतिक शास्त्राकरता 1930 मध्ये देण्यात आला होता. ओके, 1930 मध्ये जो आहे यांना भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार जो आहे देण्यात आला होता 1930 मध्ये. क्लिअर आहे सर्वांना? मग यामध्ये आपण बघितलं की सगळ्यात पहिले कोण आहे ते 1913 मध्ये जे आहे रवींद्रनाथ टागोर यांना हा मिळाला होता गीतांजली या काव्यसंग्रहाकरता. साहित्य, शांतता, ओके, साहित्य, शांतता आणि इकडे भौतिक शास्त्राचा. त्यानंतर रिसेंटली जर म्हटलं तर 2019 मध्ये अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा मिळाला होता. ओके, 2019 मध्ये विद्यार्थी मित्र अभिजित बॅनर्जी भारतीय वंशाचे होते. अभिजित बॅनर्जी जे आहेत भारतीय वंशाचे यांना 2019 मध्ये अर्थशास्त्राकरता मिळाला. ओके, अर्थशास्त्राचा नोबेल जे आहे त्यांना प्राप्त झाला होता. आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून हा पॉईंट खूप महत्वपूर्ण आहे. हा प्रश्न IMP म्हणून मी नोट डाऊन करून देतो विद्यार्थी मित्र. हा पॉईंट तुम्ही काय करायचा, व्यवस्थित कव्हर करायचा, वाटतं स्क्रीनशॉट करून घ्या किंवा PDF डाउनलोड करून तुम्ही देखील हे कव्हर करू शकता. ओके, कारण की यावरती 100% प्रश्न हा परीक्षेमध्ये रिपीट होत असतो. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर. ओके, बघा, एखादा ग्रंथ आहे त्यामध्ये मागून इतरांनी एखादा मजकूर घातलेला, या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे. ओके, या अर्थाचा योग्य शब्द कोणता असेल? आवृत्ती, प्रक्षिप्त, प्रकरण की प्रहसन. विद्यार्थी मित्र, जर या ठिकाणी एखादा ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये जर नंतर एखादा शब्द टाकण्यात आला त्याला काय म्हणतात? त्याला प्रक्षिप्त असे म्हणतात. ऑप्शन नंबर बी प्रक्षिप्त हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील ओळीतील अलंकार ओळखा. ओके, बघा, अलंकार ओळखायचा आपल्याला. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. ओके, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. या ठिकाणी बघा, घडो, पडो वाक्याच्या शेवटी काय ते समान शब्द आलेले आहेत. ओके, समान शब्द आहेत. आता अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा की यमक. तर विद्यार्थी मित्र, यापैकी हा कोणता अलंकार झाला? हा यमक अलंकार झाला. ऑप्शन नंबर डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. ओके, हा कोणता आहे? तर हा यमक अलंकार आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे? ओके, या ठिकाणी प्रश्न बघा काय, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. कोठे आहे विद्यार्थी मित्र सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया? मुंबई, बँगलोर, पुणे, चेन्नई. तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर सी पुणे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना विद्यार्थी मित्र ही 1966 मध्ये सायरस पुनावाला यांनी केली होती. ओके, कोणी केली होती?
सायरस पूनावाला यांनी स्थापना केली होती. कुठे आहे? पुणे या ठिकाणी. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? ऑक्सिजनचा अणुक्रमांक किती आहे? ओके, बघा ऑक्सिजनचा जो अणुक्रमांक आहे हा किती आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. किती आहे बरं ऑक्सिजनचा अणुक्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्र? 8, 1, 20 की 3? तर ऑक्सिजनचा जो अणुक्रमांक आहे हा किती आहे विद्यार्थी मित्र? 8. ऑप्शन नंबर ए 8 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऑक्सिजनचा अणुक्रमांक किती आहे? तर 8 हा ऑक्सिजनचा अणुक्रमांक आहे. ओके, चला होप सर्वांना या ठिकाणी माहिती समजली असेल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा चॅनल सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये तुम्ही PDF मेसेज करायचं आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओके, बघा मराठी राजभाषा दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा 27 फेब्रुवारी, बी 2 मार्च, सी 30 जून आणि डी आहे 2 मे. तर मराठी राजभाषा दिन जो आहे दरवर्षी हा 27 फेब्रुवारी साजरा केला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, दरवर्षी 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी गौरव दिन म्हणून साजरा केला जात असतो. ओके, पहा आता याचं कारण काय हे देखील समजून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जो आहे विष्णू वामन शिरवाडकर, ओके, विष्णू वामन शिरवाडकर प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध कवी यांचं टोपण नाव आहे काय? यांनाच कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. ओके, म्हणजेच काय? कुसुमाग्रज जे आहे यांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी जे मराठी साहित्यामध्ये जे यांचं अलौकिक कार्य आहे त्याचा सन्मान म्हणून दरवर्षी जो आहे राज्य शासनातर्फे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जात असतो. ओके, त्यांचा हा जन्मदिवस आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? ओके, बघा हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि कॉमन प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. महाराष्ट्राचा राज्य पशु आपल्या सर्वांना माहिती आहे कोणता आहे? तर शेकरू ही खार आहे. ओके, शेकरू नावाची काय ही खार जी आहे हा महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. पर्याय क्रमांक बी शेकरू हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता ही खार विद्यार्थी मित्र कुठे आढळते? तर ही भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळते. ओके, भीमाशंकरच्या जंगलात, भीमाशंकर अभयारण्यामध्ये ही आढळते. त्यानंतर विद्यार्थी मित्र, मग आता आपल्याला माहित आहे प्राणी विचारला, मग या ठिकाणी पक्षी कोणता आहे? ओके, फूल कोणता आहे? पक्षी, फूल, त्यानंतर वृक्ष, फळ हे देखील माहिती असणं आवश्यक आहे. ओके, तर बघा जर आता आपल्याला या ठिकाणी राज्य पक्षी विचारला तर पक्षी आहे हरियाल. ओके, हरियाल नावाचं काय कबूतर जो आहे हा आपला राज्य पक्षी आहे. त्यानंतर फूल म्हटलं तर फूल कोणतं आहे विद्यार्थी मित्र? जारूल. ओके, जारूल हे राज्य फूल येतं. त्यानंतर वृक्ष जो आहे, वृक्ष कोणता आहे? राज्य वृक्ष, तर तो आहे आंबा. आणि आपलं राज्य फळ देखील म्हटलं तर राज्य फळ देखील आपलं आंबा आहे. ओके, पहा या ठिकाणी आपण डिटेलमध्ये अनालिसिस घेतलेला आहे, म्हणजे आता जर तुम्हाला यावरती कुठल्याही पद्धतीने प्रश्न विचारतात त्या ठिकाणी तुमचा चुकणार नाही. ओके, बघा राज्य पक्षी हरियाल, राज्य फूल जारूल, राज्य वृक्ष आंबा आणि फळ म्हटलं तर देखील आंबा. ओके, क्लिअर आहे सर्वांना? पहा अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ओके, भरतनाट्यम हे जे नृत्य आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसा की बिहार? तर भरतनाट्यम जे आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तामिळनाडूशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर बी तामिळनाडू हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, तामिळनाडूशी संबंधित हे आहे विद्यार्थी मित्र. कर्नाटक, कर्नाटकचं कोणतं आहे? कर्नाटकचं कोणतं आहे? तर कर्नाटकचं आहे प्रसिद्ध म्हटलं तर यक्षगान. ओके, कर्नाटक राज्याचं कोणतं आहे? यक्षगान. तामिळनाडूचं भरतनाट्यम. ओके, भरतनाट्यम तामिळनाडू. ओके, ओडिशाचं ओडिशी, ओडिशाचं येतं ओडिशी. त्यानंतर बिहार, बिहारचं बिहू. ओके, बघा विद्यार्थी मित्र आता काही महत्वपूर्ण आहेत. बघा आपला महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्राची लावणी. ओके, महाराष्ट्राची काय आहे? लावणी आहे. त्यानंतर गुजरात गरबा, पंजाब भांगडा. ओके, राजस्थान घुमर, आसाम बिहू. ओके, गोवाचं मांडो, केरळ कथकली,
हे सर्व आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करत असाल, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल. ओके, तर विद्यार्थी मित्र, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे जिष्णुदेव वर्मा आहेत. यापूर्वी देखील आपण हा प्रश्न घेतलेला आहे. ओके, जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ओके, सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त जर म्हटलं, ओके, तर त्या दिनेश वाघमारे. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, दिनेश वाघमारे हे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि कितव्या क्रमांकाचे आहेत तर हे 7वे आहेत. ओके, 7वे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, ए न्यायमूर्ती आलोक आराध्य, बी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, सी न्यायमूर्ती MC छागला, आणि डी आहे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता. तर सध्या विद्यार्थी मित्र, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहेत ते आहेत न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यांच्यापूर्वी आलोक आराध्य होते 48वे. यांची नियुक्ती ही सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आली. त्याच्या ठिकाणी जे आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, चला आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट आपण सोबतच घेऊया. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ही 14 ऑगस्ट 1862 मध्ये करण्यात आली. ओके, 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना आहे. ओके, 1862 हा लक्षात असू द्या. आकडा 1862 आपल्या परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस खूप आहेत. आता MC छागला हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. ओके, आणि मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र कुठे आहे तर महाराष्ट्र, गोवा, दीव दमण, दादर नगर हवेली या ठिकाणी यांचं कार्यक्षेत्र हे येतं. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला? ओके, भारतीय संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949 की 2 ऑक्टोबर 1948. तर भारतीय संविधानाचा स्वीकार म्हटलेला आहे. स्वीकार कधी झाला विद्यार्थी मित्र? स्वीकारलं कधी तर 26 नोव्हेंबर 1949 ला काय स्वीकृती मिळाली. ओके, स्वीकार झाला. आणि अंमलबजावणी जी आहे ही 26 जानेवारी 1950 पासून. ओके, अंमलबजावणी काय 26 जानेवारी 1950 पासून. त्यामुळेच आपण 26 जानेवारी हा दिन काय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि 15 ऑगस्ट 1947 हा आपला भारताचा काय स्वातंत्र्य दिन आहे. क्लिअर आहे सर्वांना? त्यामुळे ऑप्शन नंबर सी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधानाचा स्वीकार हा करण्यात आला. ओके, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य कुठे हा ग्रंथ कुठे लिहिला? ओके, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कुठे लिहिला असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. बघा, तिहार, मंडाले, नागपूर आणि पुणे. तर विद्यार्थी मित्र, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे हा मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला होता. ऑप्शन नंबर बी मंडाले हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मंडाले कुठे आहे तर हे आता म्यानमार देशामध्ये आहे. कुठे आहे? म्यानमार. याला सुरुवातीला काय म्हणायचे? म्यानमारलाच ब्रह्मदेश म्हणून ओळखला जायचं. ब्रह्मदेश. ओके, पूर्वीचा काय होता? ब्रह्मदेश. यामध्ये मंडालेच्या तुरुंगामध्ये हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? ओके, मुंबई कामगार संघ जो आहे तर मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, नारायण लोखंडे, श्रीपाद डांगे, नारायण जोशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मुंबई कामगार संघाची स्थापना जी आहे ही नारायण लोखंडेजी यांनी केली आहे. ओके, श्रीमद नारायण लोखंडे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यांनी 1920 मध्ये मुंबई कामगार संघाची स्थापना ही केलेली आहे. ओके, बघा क्लिअर आहे सर्वांना? चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात महत्त्वपूर्ण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. अजून व्हिडिओज आपण घेणार आहोत. त्याकरता तुम्ही काय करायचं आहे तर ती व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायची नसतील तर त्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके,
बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय भरती जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे या देखील प्रेस करायचं आहे। आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा चॅनल सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल। ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच।